मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगेंनी खडे बोल सुनावले। 2015 साली आपल्या सरकारने मराठा आरक्षण दिलं, तरीही आपल्या विरोधात खोटं नॅरेटिव्ह पसरवलं असं फडणवीस आज म्हणाले। त्यावर जरांगेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं, तुम्ही आरक्षण दिलं म्हणूनच भाजपचे 106 आमदार मराठ्यांनी निवडून दिले, आताच्या आरक्षणाचं बोला असं जरांगे म्हणाले। विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं। नरेटिव्ह तयार केला मराठा समाजात। आता बघा, ही देखील आश्चर्य आहे की नाही, मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला, 80 पासून ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यांच्या पडल्यात मतं गेली। मी आरक्षण दिलं, ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेडायला 106 आमदार मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिले, पण पुढे चालून ते आरक्षण गेलं आणि लाखो पोरं आत्ताही परेशान आहेत ते 2014चे आणि 2019चे। आत्ता समज कोणी निर्माण करत नाही, करण्याचा काही प्रश्नच येत नाही। त्याच्यानंतर तुम्ही आत्ता दिलं, हे जे 10% दिलं आत्ताच, आता दुसरंही बोलतो 10% दिलं, त्याची तीच फजिती चालू आहे आमच्या पोराची आत्ता आहे। कोणाला नोकरीमध्ये जाता येते तर कोणाला फॉर्म भरता येत नाही, तर कोणाचं नीटच सुरू नाही, तर कोणाचं तुमची वेबसाईट सुरू नाही। तर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।